नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी हे देवघर क्लिनिंग करायला काढलेलं आहे. त्यासाठी इथे मी अर्बन वाईबचं क्लिनिंग क्लिअर घेतलेलं आहे, जे फर्निचर क्लीनर आहे. हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. हे मी डेली यूजमध्ये वापरते, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. हे छान आता स्प्रे करून घेणार आहे मी. त्यानंतर घासणीच्या साह्याने एकदम स्वच्छ असं घासून घेणार आहे. कारण देवघराशेजारी माझं किचन असल्यामुळे आणि एक्झॉस्ट फॅन बसवलाय, परंतु चिमणी नसल्यामुळे जो तेलकट थर आहे तो सर्व देवघरावरती जमा होतो. त्यामुळे ते मी आठवड्यातून 2दा ह्या फर्निचर क्लीनरने क्लीन करत असते. आता छान हे घासून घेतल्यानंतर साधारण 10 ते 20 सेकंदासाठी तसंच ठेवायचे. आता इथे तुम्हाला घाण दिसत असेल, हे सगळं काळपट चिकट सगळं त्याचं निघून जातं. त्यानंतर ओल्या फडक्याने छान मी टर्किश म्हणजेच नॅनो फॅब्रिक जे टॉवेल असतात त्यांनी हे छान क्लीन करणार. 2दा पाण्याने वगैरे क्लीन करून घेणार आहे. इथेच खिडकीच्या जवळ एक्झॉस्ट आहे, तरी पण तेलाचे डाग जास्त पडतात. आता हे सगळं नॅनो फॅब्रिक ह्या टॉवेलने मी आता छान पुसून घेतलंय. त्यानंतर 2दा पुसून घेणारे पाण्याने. अशा पद्धतीने आता मी पूर्ण देवघर सगळं याच पद्धतीने क्लीन करून घेणार आहे. मग ते देवघर आतून असो किंवा बाहेरून असो, ते मी या अर्बन वाईबच्या फर्निचर क्लीनरनी क्लीन करून घेणार आहे. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. Guide you into an untouched paradise where stress dissolves like footprints in the sand. या देवघरातल्या मूर्तीचं सगळ्या मूर्त्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे. यातले देवघरातले फक्त 2 ते 3 देव मी स्वतः घेतलेले आहेत. बाकी सगळे मला गिफ्ट आलेले आहेत. आणि तसं बघायला गेलं तर सगळे देव चालून माझ्यापर्यंत आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या रूपात, त्या आशीर्वादाच्या रूपात माझ्या घरात आलेले आहेत. तर सगळ्या ह्या देवांची एक गंमत सांगते तुम्हाला. जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती माझ्या मिस्टरांना गिफ्ट मिळाली. त्यानंतर जी साईबाबांची मूर्ती आहे ती शिर्डीला ते दर्शनाला गेले असता त्यांना साईबाबांच्या गळ्यातला ओरिजिनल फुलांचा हार की जो वर्षानुवर्ष टिकून राहतो अशा फुलांचा हार आणि ही साईबाबांची मूर्ती मिस्टरांना गिफ्ट मिळाली.
हा जो गणपती आहे, जेव्हा आम्ही संसाराला सुरुवात केली तेव्हा सासूबाईंनी मला तो चांदीचा गणपती माझ्या लग्नात गिफ्ट मिळालेला, पण तो त्यांनी मला दिला निघताना की हा तुझा गणपती आहे, तो तू घेऊन जा. आणि ही स्वामींची जी मूर्ती आहे ती आम्ही विकत घेतलेली नारायणपूरवरून. त्याचसोबतच बाळकृष्ण आणि जे लक्ष्मीचं हे आहे ते आम्ही विकत घेतलेलं आहे. पण जी गाय वासराची मूर्ती आहे आणि आत्ता जे मी धूपदाणी दाखवली ती माझ्या बहिणीने मला बड्डेला गिफ्ट केलेली आहे, की जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मला ती गाय वासराची मूर्ती तिने गिफ्ट केलेली आहे. आणि जी धूपदाणी आहे ती तिने शिलाँगवरून आणलेली आहे. त्याचसोबतच आमची कुलदेवी आहे तिचा फोटो देखील माझ्या सासूबाईंनी मला दिलेला मळाई देवस्थानवरून. अशा पद्धतीने हे सगळे देव आणि जे कासव आहे ते माझ्या ओटीभरणाला माझ्या आईने सगळ्यांना गिफ्ट म्हणून रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेले होते. अशा पद्धतीने हा जो हार आहे हा ओरिजिनल फुलांचा साईबाबांच्या गळ्यातला हार आहे आणि तो त्यांना भेट स्वरूपात मिळाला होता, एक आशीर्वाद म्हणून मिळालेला होता, म्हणून तो आम्ही आमच्या देवघराला लावला. आता ह्या हाराला साधारण 7 ते 8 महिने झालेले आहेत आणि तो अजून एक जसून तसा आहे. अगदी तो ओरिजिनल फुलांचा हार आहे, तरी पण त्याला स्मेल नाही आहे, पण तो अजूनही अगदी हे आहे. जेव्हा मी क्लिनिंगमध्ये कधी चुकून हाराला धक्का लागतो आणि पाकळ्या त्याच्या गळून पडतात, जर भविष्यात परत कधी असं झालेलं तर मी नक्की एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. त्याचबरोबर हे जे आहे शुभचिन्हांची पाटी आहे ही मी कोकणात दापोलीवरून खरेदी केली होती. अशा पद्धतीने जसं जसं मला ज्या ज्या वस्तू जमवता येईल त्या मी जमवलेल्या आहेत. काही खरेदी केलेल्या आहेत, काही गिफ्ट स्वरूपात, काही आशीर्वादाच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. आता इथे आपण उंबरठा लेपन करून घेणार आहे, कारण आज गुरुवार आहे आणि श्रावणी महिन्यातला हा पहिला गुरुवार आहे. त्यामुळे आज आपण उंबरठा लेपन करणार आहोत. त्यासाठी इथे हळद घेतलेली आहे मी 2 चमचे छोटे मसाल्याच्या डब्यातले. त्यासोबतच चंदन पावडर घेतलेली आहे, गोमूत्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, पण माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. हळद वापरताना कायम चांगल्या क्वालिटीची वापरा, म्हणजे उंबरठा लेपन देखील अगदी सुंदर होतं. पण काही जणी हळद वेगळीच वापरतात, केमिकलयुक्त हळद वापरतात, त्यामुळे ते उंबरठा लेपन त्याचे खपल्या वगैरे निघतात किंवा त्याचे असे पापुद्रे निघतात. तसं यांनी काहीही होत नाही. आधी पण मी उंबरठा लेपन केलेलं होतं. जास्त हळद जर जाड थर दिला तर हे असं सगळं त्याचं हे पडतं, पण त्याचे पापुडे असे निघत नाहीत. आता इथे मी स्वच्छ असा उंबरठा पुसून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता उंबरठा लेपन करून घेणार आहे. अशा पद्धतीने मिश्रण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची की ते आपण सहज पसरवू शकू हाताने. अशा पद्धतीने छान उंबरठा लेपन केल्यानंतर घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. घरात काही नकारात्मक शक्ती असेल तर ती निघून जाते. कायम दर गुरुवारी किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा शुभ दिवशी, सणांच्या दिवशी देखील मी हे उंबरठा पूजन करत असते. म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आपण बाहेरून कुठून येत असतो आणि ती निगेटिव्हिटी घरामध्ये येऊ शकते, ती अशा उंबरठा लेपनाने ती घरामध्ये येण्यास प्रतिबंध होतो आणि जी घरात असेल ती बाहेर निघून जाते. अशा पद्धतीने मी उंबरठा लेपन करते. आता हे छान उंबरठा लेपन करून झाल्यानंतर मी उंबरठ्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करणार आहे आणि त्यानंतर जी कालची काढलेली रांगोळी आहे ती स्वच्छ झाडून पुसून सगळं घेणार. पुसून नाही घेणार आहे, फक्त झाडून वगैरे घेणार आणि त्यानंतर मी दुसरी रांगोळी काढून घेणार आहे. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal
escape. Let the music guide you into an untouched paradise, where stress dissolves like footprints in the sand. सगळी स्वच्छता झाल्यानंतर आता दिवे लागणीच्या वेळी मी दिवाबत्ती करून घेणार आहे. देवाला नमस्कार करून आजच्या संध्याकाळची आता स्वयंपाकासाठी सुरुवात होणार आहे.